नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आत्ता सकाळच्या 4:30 वाजले आहेत आणि आम्ही चाललोय ट्रिपला. त्यासाठी आता आम्हाला निगडीला जावं लागणार आहे, कारण आता आमची बस निगडीत येणार आहे आणि आमची सगळी पलटण पण निगडीतच जमा होणार आहे. तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आणि आमची पलटण पण पोहोचल्या. तर सकाळच्या बरोबर आता 4:45 वाजलेत. हम जा रहे हैं बहुत अच्छी ट्रिप पे। अभी आपको आगे दिखाएंगे किधर जा रहे हैं हम लोग। अभी ये बहुत सीक्रेटली है, अपने फ्रेंड लोगों को दिखाएंगे हम लोग किधर जा रहे हैं, ठीक है ना। तो मिलते हैं आगे। ये तो आमची पलटण आहे। हॅलो काय दादा, आज चाललो आपण तोरणागडावर। ही बघा आपली सगळी पलटण। आणि आता सकाळच्या 5 वाजलेत, पोरं सगळी जमा झालीत इकडं। आता गाडी बशी आता थांबायचं, नारळ बिरळ फोडायचा आणि मस्त वेगळा आता स्टार्टर मारायला डायरेक्ट गडाच्या पायथ्याला। त्यानंतर ठरल्याप्रमाणे मित्र सगळे गाडीविषयी जमा झाले. त्यानंतर सरांच्या हस्ते गाडीची पूजा करून व नारळ फोडून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि आता सकाळच्या बरोबर 7:30 वाजलेत. आम्ही पोहोचलोय वेले या गावामध्ये. ते चहा नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही बरोबर गाड्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे आणि इथे पार्किंग मध्ये आमची बस पार्क केल्या आणि आमच्या बॅगा आणि जे काही लगेज असेल आणि पाण्याच्या बाटल्या असतील त्या घेऊन आम्ही आता पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत.
8 वाजता नुसती सुरुवात केली. 8 वाजता 8:45 वाजले. घामाचं लॉट. अजून अर्धा पण टप्पा पूर्ण झालेला आपला. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या किल्ल्याचं नाव तोरणा का पडलं? ज्यावेळेला आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, त्यावेळेला या किल्ल्याला तोरणा नाव असं देण्यात आलं. तर मित्रांनो, या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1403 मीटर म्हणजे 4603 फूट आहे, ज्यामुळे तो जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला बनतो. आणि या आपल्या तोरणा किल्ल्याला प्रचंड गड असेही म्हणले जाते. हा किल्ला सर करायला जेवढा सोपा आहे तेवढा कठीण पण आहे, त्यामुळे आपल्याला पायात शूज घालणं गरजेचं आहे. आता टोटल घामाघूम झालोय. आता वॉटरफॉल बशी पण आलोय. फक्त 5 मिनिटात वॉटरफॉल बशी. हाय गाईस. हे लाल तोंडाचे तू. ट्रेकिंग करत असताना आपल्याला मधल्या टप्प्यावर तोरणा धबधबा लागतो. हा धबधबा अतिशय सुंदर असून आपलं लक्षही वेधून घेतो. वॉटरफॉलचा व्ह्यू घेऊन तसंच आम्ही पुढे गेलो तर 9 वाजले होते, तरी पण धुकं बघा कसं दिसतंय. मस्त असा क्लायमेट होता सकाळ सकाळी. निसर्गाने पण आम्हाला भरपूर साथ दिली आज. तर आम्हाला गड चढताना पहिल्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या लागल्या. तर मित्रांनो, या तोरणा गडाच्या प्रवासाला सुरुवात करून जवळजवळ अर्धा ते 1 तास झाला असेल. आणि त्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागतो, तो म्हणजे हा बिनी दरवाजा. बिनी दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर या गडाच्या पायऱ्या लागतात. द्वारापाशी आता पोचलेलो आहे. पोचले लवकरच 2 मिनिटात. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही या बिनी दरवाजातून पुढे येता तेव्हा तुम्हाला गडाचा मुख्य प्रवेशद्वार दिसतो, ज्याला कोटीद्वार देखील म्हणलं जातं. गडावर पोचल्यानंतर प्राचीन वस्तू आपल्या नजरेस पडायला सुरुवात होते, ज्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या समोर येतं ते म्हणजे खोकट टाके. चौकोनी आकाराच्या खोकट टाक्या शेजारीच आपल्याला छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. तोरणा गडावरील प्राचीन असणारी वास्तू म्हणजे ही मेंगाई देवीचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला मारुती राया आणि देवीची मूर्ती पाहायला मिळते. मेंगाई मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही थेट तोरणेश्वर मंदिरात गेलो. तोरणेश्वर मंदिरात आपल्याला शिवलिंग बघायला भेटते आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला दगडी शिळा पाहायला मिळतात. याला वीरगळ किंवा सतीशिळाही असे म्हणतात. तोरणेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही सरळ हनुमान बुरुजाकडे निघालो. तर मित्रांनो, आता आम्ही बरोबर हनुमान बुरुजावर पोहोचलेलो आहे आणि इथून खाली बघितलं तर डायरेक्ट आपल्याला दिसतं ते म्हणजे झुंजार माचीचं दृश्य, साक्षात स्वर्ग.
जागृत अष्टवधान दष्टित नियम अलंकित स्वर्ण अलंकित अधिपती जागृत महाराज धीराज सुवर्णपती ईश्वर छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी हर हर जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. तर मित्रांनो, गारद म्हणून आम्ही धुंधार माचीकडे रवाना झालो, पण वारा आणि पाऊस जास्त असल्यानं आम्हाला धुंधार माची बघायला काही भेटली नाही. त्यामुळे मग आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरताना मी घरातनं आणलेलं बी रुजायला आमच्या शिब्याकडे दिलं आणि बी रुजत रुजत परतीचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो, असं तर आता ट्रॅक आपण आता घरला निघालेलो आहे. आता सगळी जेवायला. तर मित्रांनो, आता आम्ही गाडी हॉटेलला थांबवल्या. आता मिसळ ऑर्डर दिल्या. मिसळ येईपर्यंत म्हटलं जरा थोडाफार शूट करावा. आता मिसळ खायची आणि निघायचं घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.